नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे सगळ्यांसमोर ज्यावेळेला दुष्यंत येतो, कृष्णाचा हात हातात घेतो. हातात हात घेतल्यानंतर कृष्णाने तो हात झटकरून टाकलेला असतो आणि स्वतःचा चेहराही त्याच्यापासून वळवलेला असतो, कारण तिच्या मनात तो राग असतो. मग इथे दुष्यंत रूमच्या बाहेर आल्यानंतर कृष्णाची बहीण विचारू लागते, काय काय घडले, असं काय घडलं की कृष्णा तुमचा एवढा राग राग करू लागले. त्यावेळेला तो म्हणतो, माझीच चूक झाली आहे, माझ्या चुकीमुळे माझी बायको माझ्यावरती रुसली, ती बाहेर गेली आणि तिचा ॲक्सिडेंट झाला. आता ते काय झालं आहे ते विचारू लागते. तर ते दुष्यंत तिला सांगण्यापासून टाळू लागतो. घरी पण कृष्णाविरुद्ध कट कारस्थान रचलत बसलेली असते बाळजाबाई. आता आपल्याला ह्या सगळ्या गैरसमजाला खतपाणी घालावं लागेल, ज्यामुळे कृष्णा कधीही दुष्यंतकडे परत येणार नाही. म्हणजे तुझा मार्ग पूजा मोकळा होईल. तर पूजाला दुसऱ्या दिवशी सकाळी डबा घेऊन जायचं असतं. तर ती सांगत असते, कृष्णाच्या मनात असं विष कालो की दुष्यंतनी काहीही केलं तरी कृष्णा परत घरात कधी वापस आली नाही पाहिजे. ती दवाखान्यात गेल्यानंतर तिच्या बहिणीचा हात हातात घेऊन म्हणते की तू माझ्यासाठी कायमच त्याग करत आली आहे. आज माझी वेळ आहे, माझं खूप प्रेम आहे दुष्यंतवरती, पण आम्ही दोघंही तुझ्यासाठी आमचं प्रेम त्याग करत आहोत. असं ऐकल्यानंतर इथे कृष्णा जास्तच घाबरलेली असते आणि त्याच वेळेला तिच्याशी बोलण्यासाठी इथे आढळराव आलेले असतात. ते सांगत असतात की तुझा नवरा किती बदलला आहे, त्याच्याकडे पाहिलंत का, आधी कसा होता आणि आता कसं झालं आहे, तुझ्या प्रेमात किती वेडा झाला आहे, तुला हे दिसत नाही का, त्याचं प्रेम तुला समजत कसं नाही. असं म्हणत तिला तो 4 शब्द सांगावू लागतो की अख्ख्या गावापुढे त्याने तुझी बाजू घेतली, आईच्या विरोधात गेला आहे आणि ती तुला आणखी मनात विष घालत आहे, तुला समजायला हवं. इथे ते सगळं काही ते ऐकून घेते, पण पूजाचं मन काय म्हणतं हे ऐकल्यानंतर कृष्णाने दुष्यंतपासून दूर जायचा निर्णय घेतला आहे. ती त्याला म्हणते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप उशीर झाला आहे. तो तिच्या जवळ येतो, तिच्या डोक्याचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. ते त्याला धक्का देते, मागे सरकवते, सांगते तू खूप दूर गेला आहे माझ्यापासून, माझा विश्वासघात केला, माझ्याजवळही यायची हिंमत करू नको. असं म्हणत ती त्याला जोरात ढकलून देते आणि मग तिच्या जागेवर बसते. डॉक्टर आल्यानंतर रिपोर्ट वगैरे सगळं काही छान आहे आणि त्यांना आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. हे ऐकल्यानंतर दुष्यंतच्या जीवात जीव येतो. त्याला खूप आनंद होतो, आता कृष्णाला आपण घरी न्यायचं आहे. तर आढळराव म्हणतात, चला आवरा सुनबाई. तर इथे सुनबाई तिचा निर्णय सांगू लागते की मी ठरवलेला आहे, मी घरी येणार नाही. त्याचं कारण माझा झालेला विश्वासघात, मी माझ्या विश्वासघाताला विसरू शकत नाही आणि पुन्हा नव्याने संसार मांडू शकणार नाही. असं सगळ्यांसमोर इथे कृष्णा आणि तिचा निर्णय सांगते. आढळराव पाटलांना खूप मोठा धक्का बसतो, कारण आता इथे बाळजाबाईचा विजय जर झाला आहे असं समजायला काही हरकत नाही. चला तर मग आपण पुन्हा भेटू.